गुड मॉर्निंग. तर सकाळ झालेली आहे आणि खूप सारं काम पेंडिंग आहे. परत मी व्हॉइस ओव्हर करत आहे कारण माझा आवाज ह्याच्यात अजिबात आलेला नाही आहे. हे आहे विजॉई आणि मी काढला आहे माझं चार्ट पेपर, कारण स्कूलचा मला प्रोजेक्ट करायचा है. चार्ट पेपर होते, ऑलरेडी ड्राइंग केलेला होता, बट प्रॉब्लम क्या है ना, थोड़ा सा बिगड़ गया और मुझे ना थोड़ा भी बिगड़ा हुआ चलता नहीं है. तो मैंने नया चार्ट लाया, ओल्ड चार्ट के ऊपर न्यू चार्ट मैंने स्टिक कर दिया. अभी मैं अच्छे से उसके बॉर्डर्स ड्रॉ कर रही हूँ और मैं चार्ट बना रही हूँ. कौन सा, ये आपको गैस करना है और आपको खुद बताना है. तो देखो ये मेरा चार्ट रेडी हो चुका है एंड जैसे कि मेरा थंबनेल बता रहा है, मल्टी टैलेंटेड. देखो मेरा ड्राइंग, मेरी हैंड राइटिंग भी काफ़ी सुंदर है. यहाँ पे क्लोथ का स्पेलिंग रॉन्ग हो गया जो मैंने करेक्ट कर दिया है. तर मैं रेडी हो गई हूँ. तर मी रेडी झाली आहे आणि मी चालली आहे ढोल ताशाच्या प्रॅक्टिसला. तर चला मग, बाय बाय. आतापर्यंत भेटूया लवकरच. हाँ, मैं चकनी जैसे लग रही, देखो ना इधर उधर. उसके बाद मैं आ जाती हूँ स्टेशन, और स्टेशन पे यहाँ पे मैं ना ट्रेन का ऊपर वेट करती हूँ ताकि कौन से प्लेटफॉर्म पे है पता नहीं. और यहाँ पे मैंने देखो क्या मस्त है, इधर यहाँ पे इन लोग पकड़ा पकड़ी खेल रहे थे बट अभी शांत हुए कहीं जाके. इनका मज़ा है, मस्त है एकदम. पर इनके हाल भी बहुत होते हैं. आप अगर फूड दे सकते हो ना तो इनको प्लीज़ फूड दो, इनको मारो मत प्लीज़. उसके बाद ट्रेन में ये अंकल कुछ मुझे दिख जाते हैं बेचते हुए, सब लोग देखते हैं. और फिर उसके बाद मैं थोड़ा सा नाटक करते हुए फिर मैं पहुंच जाती हूँ दादर. और जब भी मैं दादर आती हूँ मैं आती हूँ फूल लेने. यहाँ पे फूल बाज़ार है और यहाँ पे होने लगी थी बहुत ज़ोरों की बारिश और मेरे पास छाता नहीं था तो मैं भीग चुकी हूँ. भीगते भीगते मैं आ चुकी हूँ मेरे यहाँ जहाँ पे मैं प्रॅक्टिस करते हूँ. बऱ्याच टायमानंतर आली आहे. लाईक पाडव्याच्या नंतर मी एकच प्रॅक्टिस अटेंड केलेली. त्याच्यानंतर मला यायला जमलं नाही. आजारी होते, ट्रेकला गेली होती, स्कूलची कामं होती, बरंच काही होतं. आजही येणं शक्य नव्हतं, बट नाही, आज आळसला बाजूला ठेवून मी आज आली आहे. आज प्रचंड माझ्या पोटात दुखत आहे. का दुखत आहे हे प्रत्येक मुलीला माहीत असेल, तरीही तोंडावर हसू ठेवून आम्ही निघालो आहोत. तर बघूया कुठपर्यंत मी हा पोटाचा जो गोळा आहे तो सहन करते. जाम पेनफुल आहे आणि त्यात मी भिजली आहे पूर्णपणे. प्रॅक्टिस होते की नाही तेही बघूया. चला. ये है सेल्फी पोज. सेल्फी पोज तो बनता है ना आईने के सामने. माझे ब्लॉग पडलेच असतात. हां, पक्की. शी इज रसिका. ही रसिका आहे आणि आम्हाला ताशामध्ये बरंच काही ही शिकवते. सुप्रिया अजिबात हसत नाही. चला, आम्ही खात आहे चहा बिस्किट. तर इकडे चालू आहे आमची झांज प्रॅक्टिस. झांज प्रॅक्टिस आम्हाला मॅगी सर शिकवतात आणि आम्ही इकडे झांजची प्रॅक्टिस करत आहोत. हे आमच्या ज्या हातात आहेत त्यांना झांज म्हणतात. तर आम्ही ह्या पद्धती तिकडे शिकतो आणि खूपच मजा येते शिकायला. त्याच्यानंतर आम्ही हे शिकून झाल्यानंतर बरेचशा मुली काही ढोलमध्ये आहेत, काही ताशामध्ये आहेत आणि ध्वज पण आहे आमच्या इकडे. तर अशा प्रकारे आम्ही इकडे प्रॅक्टिस करतो. त्याच्यानंतर मी घेतला आहे ताशाचं माझी बॅच होती. तर आम्हाला जेव्हा सांगतात तेव्हाच आम्ही ताशा बनतो. आम्हाला सांगितल्याशिवाय आम्ही ताशाला हातसुद्धा लावत नाही, कारण परमिशनशिवाय आपण कोणत्याही इन्स्ट्रुमेंटला हात लावायचं नाही. तर झांज असो, ताशा असो, ढोल असो, ध्वज असो, आपल्याला आपल्या कॉर्डिनेटरची पहिला परवानगी घ्यावी लागते. त्याच्यानंतर मी निघाली घरी जायला आणि इकडे मला ही छोटू कॅटू भेटली. ही माझ्या पायाकडे होती आणि ही खेळत होती. तर मला वाटलं हिला वर यायचं आहे. तर ह्या लब्बाडला ना मी मस्तपैकी उचलून असं वर ठेवलं आणि इकडे मी आणि एक मुलगी अजून आम्ही खेळत होतो. ही आमच्याशी खेळायलाच बघेना. त्याच्यानंतर ना हिला काय माहिती एकदम काय झालं, ती ही उठून निघून गेली. हे बघा, 1 2 आणि जंप मारणार रे, काय पचका करते. ओके. आता त्याच्यानंतर ना मला वाटलं आत्ता तरी खेळेल, पण हा लब्बाड काय खेळायला रेडी नाही. हा निघूनच गेला. पण ट्विस्ट काय आहे माहिती आहे का, मला वाटलं ही आता माझ्या पायाला चावेल. हा लब्बाड पिल्लू हा बाहेर निघाला आणि हा बाहेर निघून माझ्याशी खेळायला लागला. हे बघा, बघितलं, हे बघा,
लब्बाड. मग त्याच्यानंतर माझी ट्रेन आली 9 वाजताची. विरार लोकल होती आणि ती पकडून मी घरी आली. बाय बाय.